25 जुलै 2026 या दिवशी आषाढी एकादशी आहे बघा. आपल्या हिंदू धर्मामध्ये ना आषाढी एकादशीला खूप महत्त्वाचे असे विशेष स्थान आहे बघा. आषाढी एकादशी दिवशी ना आपल्याला एक महत्त्वाचा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर आपल्याला गाईला ना अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईव्ह या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी ही वर्षातून एकदा येते. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. आपल्या घरामध्ये आपण ज्याप्रमाणे व्रत करतो, सेवा करतो, उपासना करतो, त्याचप्रमाणे जर आपण हा अतिशय महत्त्वाचा जर उपाय जर घरामध्ये केला ना तर आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे, जे पण समस्या असतील ते नक्कीच दूर होतात बघा. आता आपण गोमातेला अशी जर वस्तू म्हणजे एक वस्तू अशी आहे बघा जी आपल्याला गोमातेला त्या दिवशी खाऊ घालायची आहे. तर ती का खाऊ घालायची आहे तर बघा, आषाढ एकादशी ना हा खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे. या दिवशी आपण जे पण करतो ना अगदी मनोभावे श्रद्धेनं जी पण सेवा करतो, जो पण उपाय करतो ना त्याचा आपल्याला त्वरित आणि विशेष असे फळ मिळत असतं. तर बघा, आपण जर गाईला ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती वस्तू जर तुम्ही अगदी मनोभावे, अगदी मनापासून श्रद्धेनं आणि मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून जर गाईला ती वस्तू जर तुम्ही पूजा करून जर खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील ना तुमची जी पण मनोकामना असेल ती मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. जी पण म्हणजे तुमची चांगली मनोकामना जी असेल ना ती मनोकामना, चांगली जी इच्छा असेल ती इच्छा नक्कीच तुमची पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या जे पण काही असेल ते सर्व दूर होईल. त्याचप्रमाणे बघा, आपण गोमातेला जर काही वस्तू विशेष दिवशी खाऊ घातलं तर आपला जो पितृदोष असतो बघा, काही वेळेला आपल्याला 7 पिढ्यांचा पितृदोष सुद्धा लागलेला असतो आणि त्यामुळे काय होतं तर आपण किती जरी पूजापाठ घरामध्ये केले तरी सुद्धा आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही. सतत आपण हाती घेतलेल्या कामामध्ये सतत अडथळे येत राहतात. कधी जरी आपण कोणतं जरी काम सुरू केलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यश येत नाही. सतत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अडथळे येतात. तर ह्यामुळे ह्याचा अर्थ काय असतो तर आपल्या घराला एक प्रकार पितृदोष लागलेला असतो. आणि ज्या व्यक्तीसोबत, जी व्यक्ती पूजापाठ करून सुद्धा ज्या व्यक्तीसोबत ह्या गोष्टी घडतात, आयुष्यामध्ये कोणत्याच चांगल्या गोष्टी घडत नाही, तर त्या घराला आणि त्या घरातील व्यक्तींना हा प्रकार पितृदोष लावायला असतो. तुम्ही जर गोमातेला ही वस्तू जर खाऊ घातली तर तुमचा जो पितृदोष असेल बघा तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला काही नोकरीच्या समस्या असतात, काही वेळेला आपले विवाह जुळत नाही, विवाह जुळलेले विवाह असतात त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि जे जुळलेले विवाह असतात ते पण तुटून जातात. तर ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही गोमातेला ही वस्तू खाऊ घालू शकता. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तो व्यवसाय मी सुरू करू का नको किंवा त्या व्यवसायामध्ये मला पुढे जाऊन फायदा होणार आहे किंवा तोटा होणार आहे असं आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये विचार असतात बघा. तर तुम्हाला जर अशी एखादी शंका असेल आणि तुम्हाला जर असा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी बोलवलं असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीसाठी मी जाऊ का नको असं सुद्धा मनामध्ये विचार येत राहतात, तर तुम्ही गोमातेला ह्या गोष्टी सांगून सुद्धा ती वस्तू खाऊ घालू शकता. आईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असल्यामुळे त्या 33 कोटी देवांचा सुद्धा एक कृपा आशीर्वाद आपल्याला स्वतःला मिळतो. यासाठी ना आवर्जून सांगते की हा उपाय घरामध्ये छोटासाच उपाय, पण आषाढी एकादशी दिवशी नक्की आवर्जून करा. तुमची कुठली पण कठीणातली कठीण इच्छा असेल ती सुद्धा पूर्ण होईल बघा. तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या या सुद्धा दूर होतील बघा. कामामधील अडथळे सुद्धा दूर होतील. गोमातेला ही जी वस्तू आपण खाऊ घालायची आहे बघा, ही वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खाऊ घालू शकता. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही खाऊ घालू शकता. तर त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता बघा, आषाढ एकादशी दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. त्यावेळेला आपण देवपूजा वगैरे सगळं, अभिषेक वगैरे देवांना सर्व करून घेतो. तर त्यावेळेला ना पूजेमध्ये ना आपल्याला 2 वस्तू अर्पण करायच्यात. आपली स्वतःची एखादी इच्छा बोलायची आहे, तुमची जी पण इच्छा असेल मनामध्ये ती बोलून ना तुम्हाला 2 वस्तू अर्पण करायच्या. तुम्हाला पहिल्यांदा 2 वस्तू कुठल्या आहेत त्या मी सांगते. तर बघा, आपल्या घरामध्ये एक तुळशीपत्र आणून ठेवायचे आदल्या दिवशी. त्या दिवशी तुम्हाला तुळस तोडायची नाही, तुळशीला स्पर्श करायचा नाही. या सर्व विषयी माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे. तर तुमच्याकडे एक जरी भले तुळशीपत्र असेल ना तर ते तुळशीपत्र तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. दिवा, धूप, आरती सर्व लावून घ्यायचं आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आता विठ्ठल रुक्मिणीची जर मूर्ती असेल तरी चालेल, नसेल तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा एक फोटो असेल तरी चालेल, भगवान विष्णूंचा पण फोटो नाही, बाळकृष्णांची मूर्ती जरी छोटीशी असेल तरी चालेल, बाळकृष्णांची जरी मूर्ती नसेल तर आपल्या घरामध्ये आपले स्वामी असतात तर स्वामींना अर्पण केलं तरी चालेल. ते जे तुळशीपत्र आहे ना ते तुळशीपत्र असं उजव्या हातामध्ये धरायचं, डोळे बंद करायचे
आणि तुमची जी मनोकामना, तुमची जी इच्छा आहे ना, ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे. एवढं बोलून झाल्यानंतर ते तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. हा उपाय तुम्हाला सकाळच्या वेळेला करायचा आहे. देवपूजा जेव्हा होते ना घरामध्ये, तेव्हा तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये एक विशिष्ट पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बघा, आषाढ एकादशी दिवशी. तर आता ही वस्तू कोणती आहे किंवा हा पदार्थ कोणता आहे, तर तुम्हाला ना एका केळाचा नैवेद्य अर्पण करायचा. एक केळ असतील तुमच्याकडे किंवा 1, 2, 3 केळे जरी असतील तर त्याचा नैवेद्य तुम्हाला देवघरामध्ये अर्पण करायचा आहे. न चुकता तुम्ही केळांचा नैवेद्य आषाढ एकादशी दिवशी नक्की अर्पण करा. तुम्हाला सकाळी शक्य झालं सकाळी अर्पण करा, संध्याकाळच्या वेळेला तिन्हीसांच्या वेळेला जरी तुम्ही नैवेद्य अर्पण केला ना तरी चालेल, पण आषाढ एकादशी दिवशी आपल्याला केळांचाच नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगितलं. आता गोमातेला आपल्याला कुठली वस्तू खाऊ घालायची आहे बघा. त्या दिवशी ना आपल्या घरामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची गव्हाच्या पिठामध्ये आणि मीठ टाकायचं नाही. गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि त्याची आपल्याला एक चपाती बनवायची आहे. ही चपाती आणि हरभऱ्याची डाळ आणि एक गुळाचा खडा, ह्या तिन्ही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत बघा आणि गोशाळेच्या इथे जायचं आहे. जाताना आपल्याला एक छोटासा तुपाचा दिवा घ्यायचा आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे एका ताटामध्ये, थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला पूजा करण्यासाठी जायचं आहे. तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जाऊन सुद्धा ही पूजा करू शकता, पण आवर्जून करा. त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर गाईच्या पायावरती आपल्याला पाणी म्हणजे अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, थोड्या अक्षदा व्हायच्या आहेत, गोमातेला नमस्कार करायचा आणि तुमची जी समस्या असेल ती समस्या तिला बोलायची आहे की मला ह्या समस्येतून किंवा ह्या अडचणीतून मार्ग मिळू दे, किंवा माझी अशी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करा, किंवा मला अशा नोकरी मिळत नाही तर नोकरीविषयी बोला तुम्ही, किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल त्याविषयी तुम्ही बोलू शकता, किंवा तुम्हाला एक सतत कोणत्या ना कोणत्या म्हणजे तुम्ही एखादं काम जरी सुरू केलं सतत कामामध्ये अडथळे येतात याविषयी तुम्ही बोलू शकता. तुमची जी समस्या आहे ती समस्या सर्व बोलायची आणि त्यानंतर आपल्याला गाईला ही चपाती जी आपण बनवलेली असते ती चपाती खाऊ घालायची आपल्या स्वतःच्या हातानं. ती हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे सुद्धा आपण गाईला खाऊ घालायचं आहे. गाईला हे सर्व खाऊ घातल्यानंतर शक्य असेल तर गाईभोवती तुम्ही नक्कीच त्या दिवशी प्रदक्षिणा घाला 7 किंवा 11 संख्येमध्ये. नमस्कार करा आणि तुम्ही घरी येऊ शकता. तुम्हाला सांगते हा उपाय खूप महत्त्वाचा आहे बघा. हा उपाय आपल्याला आषाढ एकादशी दिवशीच करायचा असतो. यासाठी सांगते की प्रत्येकानं उपाय आवर्जून करा. जास्त खर्च नाही किंवा जास्त वेळसुद्धा लागत नाही. ज्याप्रमाणे बघा आपण आपल्या घरामध्ये आषाढ एकादशी दिवशी एवढं महत्त्वाचं व्रत करणार आहोत, वर्षातून एकदाच आषाढ एकादशी येते, आपण व्रत करतो, सेवा करतो, पूजा करतो, त्याचप्रमाणे तुम्ही जर हा उपाय घरामध्ये अगदी श्रद्धेनं जर केला, भगवान विष्णूंचा सुद्धा कृपा आशीर्वाद मिळेल, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळेल, आपल्या स्वामींचा आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळेल, विठ्ठल रुक्मिणीचा सुद्धा तुम्हाला कृपा आशीर्वाद मिळेल. कारण सर्व देवांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल ह्या दिवशी गोमातेची सेवा केल्यामुळं. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात आणि आपण जेव्हा गाईची पूजा करतो ना तेव्हा आपण 33 कोटी देवांची पूजा केल्यासारखं पुण्य आपल्याला मिळतं. ह्यासाठी आवर्जून आषाढ एकादशी दिवशी गोमातेची तुम्हाला पूजा सेवा अशा पद्धतीनं करायची आहे. हा एक उपाय होता जो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत सांगितला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.